हाय हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही कशा आहात? मस्त आणि मजेत असणार आहे. तर आता वाजलेलं आहेत 9 आणि माझी चाललेली आहे देवपूजा आणि लेकरासनी शाळेला वगैरे पाठवलेलं आहे. त्याचे पप्पा पण नाश्ता करून गेलेत आणि आज जरा उदास उदासच झालंय का तर सकाळी म्हणजे कसं असतंय, उठलं का त्यांचं रोज किरकिर किरकिर असते. आंघोळीसाठी लागलेले असते त्यांची भांडणं रोजच झालेलं आहे. आता पहिले मी जाणार की पहिली तू जाणार ह्यासाठीच भांडणं लागतात बघा दोघींची पण. आणि मग रोजच झाले. मी म्हटलं आज ग बसतील उद्या ग बसतील, आज ग बसतील उद्या ग बसतील, तर ह्या काय गप्पच बसना त्या. आणि मग आज काय मला कंट्रोल नाही झालं. शक्यतो मला राग कंट्रोल नाही होत, मी लय प्रयत्न करते कंट्रोल करण्याचा, तरी पण आज ताबा सुटलाच रागावरती. तर मग दिले दोघीला पण फटके 4. आणि मग अनु थोडी रडली, धनु पण रडली. आणि मग ती गेल्यावर पुन्हा मलाच वाईट वाटलं, मारायला नाही पाहिजे होतं. तर असेच करत लहान लेकरं, त्यांना तोंडानं अगोदरच समजून प्रयत्न करते, एकदा दोनदा चारदा आपण समजून सांगून बघतो, पण ते नाही ऐकल्यावर शेवटी हा निर्णय घ्यावा लागतो शेवटच्या पायरीला. तर ते गेले शाळेत नाश्ता वगैरे करून हसत खेळत गेले. आपण कसं असतंय नंतर माझाच मूड हाफ झालेला आहे. तर आपणच मारतो आणि नंतर आपल्यालाच वाईट वाटतं. पण मुलं कसं लगेच विसरून जातात, तर लगेच थोड्या वेळेने मम्मी मम्मी मम्मी, पण आपण कधी विसरत नसतोय. म्हणजे मोठी माणसं लवकर विसरत नाहीत. आणि पण मलाच वाईट वाटायला लागले की मारायला नाही पाहिजे होतं. तर ठीक आहे, माझी आता चाललेली आहे देवपूजा. फुलं वगैरे आज काय घेतली नाहीत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. आली देवपूजा वगैरे करायची. आणि एक गोष्ट शेअर करायची होती तुम्हाला. तर जवळजवळ 1 वर्ष होत आलं मी व्हिडिओ काढते, पण माझे सबस्क्राईब काही वाढत नाहीत. प्लीज तुम्ही माझे व्हिडिओ आवडत असल्यास सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि नक्की करा. तर 1 वर्ष झालं तरी माझे सबस्क्राईब अजून 100 पण झालेले नाहीत. तर गरिबाला पण कधी तर सपोर्ट करत जावा. मोठ्या लोकांना तर सगळेच करत असतात. मी जास्त अपेक्षा करत नाही कोणाकडून, पण मी फक्त स्वामींना एवढीच प्रार्थना करते की माझ्या प्रयत्नांना फक्त यश देत जावा. मी माझं काम प्रामाणिकपणेच करत असते. कपडे घालत नव्हते बरं का, कारण आम्हाला कधी अलाउडच नव्हतं आमच्या लग्नाच्या अगोदर. टी शर्ट वगैरे, शॉर्ट वगैरे, स्लीवलेस घालतात ना मुली ते. मग आपण स्वतःसाठी एन्जॉय तरी कधी करायचे ना, कुठंपर्यंत दुसऱ्याचा विचार करायचा. आणि लग्न झाल्यावर पण आपण आपल्या मर्जीने कपडे सुद्धा घालू शकत नाही, बाकीचे तर लांबच गोष्ट राहिली. तर मी पण आता विचार करणं सोडून दिलं आहे सगळ्यांचा, कारण मला जे बरं वाटेल तेच मी करणार आहे. आज झालं आपलं लाईफ झाली आता 30 वर्ष होत आली मला. कुठंपर्यंत आपण दुसऱ्याच्या मताने जगायचं. मुलींच्या बाबतीत असंच घडतं, हे घालू नको, ते घालू नको, असं करू नको. लग्नाच्या अगोदर आईवडिलांच्या बंधनात राहायचं, लग्नानंतर सासू सासऱ्यांच्या, मिस्टरांच्या, म्हणजे सगळ्यांच्या मतानेच आपण आयुष्य घालवायचं का सगळं. तर बाद झाला आता. मला कोणाच्या मनाप्रमाणे जगायचं नाही, मला स्वतः माझ्या इच्छेप्रमाणे आता जगायचं. काय असेल ते असेल. दुनिया कसं चांगलं केलं तर नाव ठेवतात, वाईट केलं तर नाव ठेवतात. आपण कसंही राहिलो तरी नावच ठेवत असतात. तर आता मी स्वतः ठरवले, जे आपल्याला पटेल तेच करायचं, जे आपल्याला पटत नाही ते नाही करायचं. टी शर्ट घातला म्हणून काय ह्यात वाईट काय झालं. मी पण आता आपल्या मनाला पटेल तसंच वागणार आहे. भरपूर झालं आता सगळ्यांचं ऐकून आता मुलींचं कसं
सगळ्यांच्या बंधनातच जगणं, ह्यातच बायचा जन्म संपतो, आयुष्य संपतं ह्यातच. सगळ्यांच्या बंधनात अडकून नाही मला राहायचं. आता राहिले भरपूर दिवस, म्हणजे झालं आता कुठंपर्यंत राहायचं, आपलं आयुष्यच किती राहिलं. नंतर लग्न झाल्यानंतर सासरवाडींच्या लोकांचं ऐकायचं, म्हणजे राहायचं ना, आपल्याला पटेल ते वागायचं. झालं की आता त्यांच्या मनाप्रमाणे जगले, आईवडिलांच्या मनाप्रमाणे जगले. आता मला स्वतःचं आयुष्य मला स्वतःच्या मनाप्रमाणे जगायचं आहे. खरंच मैत्रिणींनो, तुमचं पण असंच आयुष्य आहे का? आणि मी खूप प्रयत्न केले बरं का. शिक्षण काय माझं 12वीपर्यंतच झालेलं आहे. मला शिकायचं होतं पुढं, पण काय कारणामुळे नाही शिकू शकले. तर मी माझ्या मुलींना त्यांच्या पायावर उभं करायचं आहे मला. आणि आता मला दुनियाचा विचार अजिबात नाही करायचा, फक्त माझा आणि माझ्या पोराबाळांचा आणि माझ्या मिस्टरांचा. बाकी कोणाचं मला काही घेणं नाही. भरपूर सहन केलं. आता मला कुणाचंच ऐकायचं नाही. कारण कसं आहे, आपलं स्वतःचं आयुष्य दुसऱ्याच्या हातात दिलं की आपल्याला सगळ्यांचंच ऐकून घ्यायला लागतं. सगळ्यांच्या मनाप्रमाणेच आपण जगायचं. तर स्त्री होणे हा काय गुन्हा आहे का? आणि ती तर एक आता बलात्कार झालेली मुलगी, ती तर 3.5 वर्षाची होती. आता तिने काय स्लीवलेस कपडे घातले होते का बिना कपडेच फिरत होती? बघितलं तर ती तर लहान बाळ होतं ना. कायम स्त्रियावर टीका केली जाते, स्त्री अशी वागते, स्त्री तशी वागते यासाठी. तर आता त्या मुलीने साडी नेसायची होती का अंग भरून कपडे घालायचे होते? ती इतक्या लहान मुलींवर बलात्कार होते म्हटल्यावर मुलींना म्हणजे ह्याला काय म्हणायचं? राक्षस म्हणायचं तर काय म्हणायचं? कुत्रे शेवटी बरी, कुत्रं देखील बरं म्हणता येईल अशी कंडिशन झाली. आणि मुलींना जगायचं तर कसं? काय पण घडलं तरी मुलींच्या बाबतीतच घडत असतंय आणि मुलींवरती टीका केली जाते. तर ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे नक्कीच मला कमेंट करून सांगा. तर चला, मी एवढाच व्हिडिओ बनवून बाय म्हणते. आणि माझं व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा आणि असंच सपोर्ट करत जावा. आणि व्हिडिओ बघतात पण तुम्ही सबस्क्राईबच करत नाही मैत्रिणींनो. तर चला बाय. नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय.